पाईपलाईन आणतात कुठून, गोदावरीवरून. केतपांगरी 18 किलोमीटर लांब आहे, तिथून पाईपलाईन आणल्यात लोकांनी. तुमचं एवढा अंतर नसेल, किती अंतर भरते? 5 किलोमीटर. हां 5 किलोमीटर. काही तुम्हाला अडचण येणार नाही. म्हणजे तिथं जर बॅरेज झालं तर त्याचा फायदा 10 किलोमीटर इकडं 10 किलोमीटर त्या बाजूला होतो. म्हणून मी तुम्हाला हीच विनंती करणार आहे की ह्या कामाला, अशा कामाला थोडं सहकार्य आपलं राहू देत जा. आपलं काम म्हणून मदत करत जा. नाम फाउंडेशनचं हे सुरुवातीपासून त्यांचं कार्य अत्यंत म्हणजे शेतकऱ्यांच्या पायाभूत सुविधांसाठी काम आहे त्यांचं. नाही तर त्यांना गरज नाही आहे ती मशीन फुकट द्यायला. 70-80 लाखाची मशीन येते. आपण डिझेल देतो, पण ते मशीनचं भाडं शेवटी बाहेरून करून घ्यायचं तर हे लय महाग काम आहे. आणि हे त्यांचं सहकार्य आहे शारदा प्रतिष्ठानचं, भैयासाहेबांचं आणि तुमच्या गावकऱ्यांचं, ग्रामपंचायतचंही सहकार्य जे काय संयुक्त विद्यमानाने आहे. म्हणून वडावडी कुणी करू नये. सगळ्यांनी आपलं काम म्हणून ह्याच्यात सहकार्य करावं, एवढी मी तुम्हाला विनंती करणार आहे. आणि नक्कीच विधानसभा झाल्यापासून हा म्हणजे मी माझं पहिलंच वेळ आहे तुमच्याशी संवाद साधण्याचं. थोडंसं परिसरात भरपूर परिस्थिती लीड चांगली होती. आपल्या गावात कुठंतरी आपण थोडंसं कमी पडलो. ते दुरुस्त होईल याची शाश्वती मला 100% आहे. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जे आकडे त्यांना होते ते आपल्याला होतील याची खात्री तुम्ही या ठिकाणी